नमस्कार मंडळी. कोणतेही काम करण्यासाठी तुमची ॲबिलिटी, तुमची स्क्रिप्ट आणि तुमची कॅपेबिलिटी आणि स्वतःवरचा विश्वास हा सेल्फ रिस्पेक्ट असतो, ज्याला आपण मराठीत आत्मसन्मान असे म्हणतो. सेल्फ रिस्पेक्ट स्वतःसाठी एक स्ट्रॉंग पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. आपल्या फिलिंग्स, आपल्या इमोशन्सला शो करण्याचा अर्थ आपल्या सेल्फ रिस्पेक्टशी असतो. आपली स्वतःची विचारसरणी कशी आहे, जगाला दाखवणारा विश्वास जो व्यक्ती स्वतःवर करत असतो तोच त्याचा सेल्फ रिस्पेक्ट असतो. सेल्फ रिस्पेक्टमुळेच लोक मोठी मोठी कामं पार पाडण्यास समर्थ बनतात. ते स्वतःला मोटिवेट ठेवतात. ज्याचा सेल्फ रिस्पेक्ट नेहमी हाय राहील तो स्वतःच्या नजरेतून कधीच उतरणार नाही. तो प्रगतीच्याच मार्गावर राहील आणि स्वाभिमानानेच जगेल. आजच्या व्हिडिओत आपण स्वतःचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की रिस्पेक्ट मिळवण्यासाठी आधी स्वतःची रिस्पेक्ट करा. जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुम्हाला मान सन्मान द्यावा तर याची सुरुवात तुम्हाला स्वतःपासूनच करावी लागेल. इतरांना जे द्याल तेच तुम्हालाही मिळेल, पण सर्वप्रथम स्वतःचा रिस्पेक्ट करणे गरजेचे आहे. स्वतःच्या नजरेत एक स्वतःला परिपूर्ण व्यक्ती समजा, एक चांगली व्यक्ती समजा. स्वतःवर प्रेम करायला शिका आणि आपल्या कामावरही आपले प्रेम असू द्या, तरच परफेक्शनिस्ट तुम्ही व्हाल. तुम्हाला स्वतःवर विश्वास असला पाहिजे की तुम्ही इतरांकडून रिस्पेक्ट मिळवण्याच्या लायकीचे आहात. तेव्हाच तुम्ही लोकांना समजावू शकता की तुम्ही रिस्पेक्टफुल पर्सन आहात. आपल्यातील कमतरतांपेक्षा आपल्यातील चांगल्या गुणांना लक्षात ठेवा. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला रिस्पेक्ट तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करता, स्वतःचा रिस्पेक्ट मिळवण्यास लायक मानता. जर तुम्ही स्वतःला एक अपयशी किंवा फेलर पर्सनप्रमाणे समजाल, आपल्या कामावर आपले प्रेम किंवा आपली निष्ठा जर नसेल, त्याला तुम्ही कमी समजत असाल, तर आपल्या चुकांना आठवून त्यावर पश्चाताप सतत करत असाल तर तुम्हाला इतरांकडून कधीही रिस्पेक्ट मिळणार नाही. हे लक्षात असू द्या. रिस्पेक्ट तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करता आणि ते तुमच्या वागणुकीतून समजून येतं. माझं तर मेलीचं असंच आहे, मला तर अक्कलच नाही, मरू दे तिकडे, मला नाही जमणार, माझ्याकडून तर हे होणारच नाही, माझं नशीबच फुटकं आहे, वगैरे 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 असे खूप रडगाण्याचे शब्द. तर ही वाक्य तुम्ही तुमच्या डिक्शनरीत कधीच ठेवू नका. अरे वा, हे तर मला जमेल, मी करू शकेन, प्रयत्न करीन, माझं नशीब खूप चांगलं आहे, काम नेहमी चांगलंच करीन, माझे विचार चांगले आहेत, त्यात नवनवीन चांगल्या आयडियाज येतात, असा विचार तर करून पहा. लोक तुमच्या वागणुकीचे निरीक्षण करतात आणि तुम्हाला किती आणि काय रिस्पेक्ट द्यावा ते ठरवतात. पुढचा मुद्दा आहे कोणासोबतही जास्त वेळ घालवू नका. नेहमी तुम्ही पाहत असाल की कोणी आपला जवळचा व्यक्ती दूर गेल्यास आपण त्याची कमतरता जाणवते, आपल्याला त्याची उणीव भासते आणि आपण त्याची आठवण काढत राहतो, त्याला मिस करतो आणि त्याच्या काही चांगल्या गोष्टी, काही चांगल्या आठवणी आपण आठवत राहतो. जेव्हा तो तुमच्या जवळ होता किंवा होती तेव्हा तुम्ही त्याला तेवढा भाव देत नव्हतात, त्याची किंमत करत नव्हतात, तुम्हाला त्याची काही कदरच नव्हती. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्यासोबत जास्त वेळ घालवत असाल, त्याच्यासाठी नेहमी अवेलेबल राहत असाल, तर ती व्यक्ती तुम्हाला फ्री आणि रिकामटेकडा समजेल. त्याच्या मनात तुमची काडीकवडीचीही किंमत राहणार नाही, तुमची तो इज्जत कधीच करणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा की ज्या गोष्टी किंवा व्यक्ती रेअर असतात, फार कष्टाने मिळतात, त्याची खूप कदर करतात लोक, त्याची व्हॅल्यू करतात. ज्या गोष्टी तुम्हाला सहज मिळतात, सहज उपलब्ध होतात, त्याची काहीच किंमत तुम्हाला नसते. सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमच्या नजरेत या गोष्टींना जास्त किंमत असते जे तुम्हाला सहजासहजी मिळत नाहीत. जी व्यक्ती तुमचे चांगले मित्र आहेत, ते तुम्हाला रिस्पेक्ट देतात, त्यांच्यासोबत मात्र चांगले राहा, चांगला वेळ घालवा. जे लोक तुम्हाला रिस्पेक्ट देत नाहीत किंवा त्यांना तुम्ही आवडत नाहीत, त्यांच्याशी भेटणं कमी करा, त्यांच्याशी कमीच बोला, थोडं अंतर ठेवून वागा, तरच ते तुम्हाला हळूहळू रिस्पेक्ट द्यायला सुरू करतील.
पुढचा मुद्दा आहे आपल्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष द्या. लोक तुम्हाला कोणत्या नजरेने पाहतात यावरून तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त महत्त्वाचा ठरतो. जर तुम्हाला वाटतं की लोकांनी तुमचा रिस्पेक्ट केला पाहिजे तर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुमचे कपडे घालण्याची पद्धत, तुमचा आउटफिट अट्रॅक्टिव्ह, नीट आणि क्लीन असला पाहिजे. स्वतःला थोडंसं स्टायलिश बनवा. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत खूप इम्प्रूव्हमेंट करा. यासाठी चांगले कपडे घाला आणि आपल्या कामाला खूप चांगल्या पद्धतीने करायला शिका. कारण की जितका चांगला तुमचा पेहराव असेल, साजेसा बरं का, तितकाच चांगला तुमचा अंदाज असेल आणि तितकाच चांगला लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल आणि त्याप्रमाणे लोक तुम्हाला मानसन्मान देतील, तुमचा रिस्पेक्ट करतील. म्हणून आपली पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागेल. पुढचा मुद्दा आहे वाद घालण्यापेक्षा काम करण्यात विश्वास ठेवा. विनाकारणच कोणाशीही वाद घालण्याची जी सवय असते ना, त्यामुळे लोकांच्या नजरेत आपली इज्जत एकदम कमी करून टाकते. कधीही फालतूच्या वादविवादात पडू नका. असा कोणता व्यक्ती असेल बरं की जो तुमचा फालतूचा वादविवाद ऐकत बसेल? हां, जर का समाजात तुमची काही रिस्पेक्ट असेल, मान मर्यादा असेल, रुबाब असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. नेहमी वादविवाद हा मोठ्या भांडणाच्या स्वरूपात बदलतो. म्हणून कधीही वादविवाद घालण्यापेक्षा काम करण्यावर भर द्या. कारण की अशाच लोकांना शेवटी मान सन्मान मिळतो आणि भांडखोर लोकांना कोणी विचारत नाही. प्रत्येकजण अशा व्यक्तीपासून 4 हात दूर राहणेच पसंत करतात. लोक विचार करतात की अशा व्यक्तीशी वाद घालणाऱ्या व्यक्तीशी जर आपण बोलायला गेलो तर कदाचित तो आपल्याशीच वाद घालत बसेल, कारण ती त्याची सवयच आहे. आणि म्हणून लोक अशा लोकांशी बोलणं टाळतात, त्यांच्यासोबत राहणं टाळतात. हे लोक करत काहीच नाहीत, फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, फेकत राहतात थोडक्यात म्हणजे. म्हणून यांच्याशी वाद घालणं टाळा. पुढचा मुद्दा आहे की एक यशस्वी व्यक्ती बना. लोक नेहमी विचार करतात की आम्ही आमची व्हॅल्यू किंवा रिस्पेक्ट कशी वाढवू शकतो. अशावेळी कोणी काहीही म्हणो, पण जीवनात आपण जे काम करतो त्यात यशस्वी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही किंवा आपल्याकडे कुठलं चांगलं नॉलेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोक आपल्याला मानसन्मान देत नाही. तुम्ही आज आपल्या जीवनात ज्या काही पोझिशनवर आहात त्यापेक्षा चांगली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण की ती म्हण माहीत आहे ना की इज्जत किंवा मानसन्मान मागून मिळत नसतो, तो कमवावा लागतो. स्वतःला त्या मानसन्मानाच्या लायक बनवावं लागतं. कारण की मानसन्मान ही एक अशी गोष्ट आहे की लोक तुम्हाला ती अशीच नाही देणार जोपर्यंत तुम्ही त्यांना त्या लायकीचे वाटत नाही तोपर्यंत. म्हणून आपल्या जीवनात यशस्वी बनण्यासाठी नेहमी त्या दृष्टीने काम करत राहा, मेहनत करा. आपल्या आयुष्यात काही मोठं काम केल्याशिवाय तुम्ही यश मिळवू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक काम मन लावून प्लॅनिंगने आणि योग्य ध्येयाप्रती करा. आणि मग बघा, जेव्हा तुम्ही यशस्वी होऊ लागता तेव्हा लोक आपोआपच तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतात. पुढचा मुद्दा आहे दुसऱ्यांसाठी स्वतःला उद्ध्वस्त करू नका. जर तुम्हाला रिस्पेक्ट पाहिजे असेल किंवा कमवायचा असेल तर चांगुलपणा तेवढाच दाखवा किंवा बाळगा जेवढा परिस्थितीनुरूप चांगला दिसेल. म्हणजे जर कोणी तुमच्या चांगल्या असण्याचा फायदा जर घेत असेल, स्वतःच्या कामासाठी तुमचा वापर करत असेल आणि तुम्ही सगळं समजूनसुद्धा सहन करत असाल तर असे केल्यामुळे लोक तुमची अजिबात इज्जत करणार नाहीत. उलटपक्षी तुमची 4 चौघात खिल्ली उडवायलाही कमी करणार नाहीत. तुमची मजा घेतील, तुमची टिंगलटवाळी करतील आणि तुमचा वापर करून आपले काम काढत राहतील. कधीकधी जीवनात असे काही प्रसंग किंवा परिस्थिती येते जिथे लोक आपल्यावर खूप दबाव आणतात, खूप डॉमिनेट करतात, तुमच्यावर चुकीचे आरोपसुद्धा लावतात. नाहीतर मग तुम्हाला कुठल्या तरी प्रकारचे नुकसान करण्याचा किंवा तुम्हाला हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर मग अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःसाठी उभे राहावं लागेल. पुढे आलेल्या प्रॉब्लेमला फेस करावं लागेल. अशात जर तुम्ही घाबरलात किंवा घाबरवणाऱ्या व्यक्तीपुढे झुकले, हार मानलं, तेव्हा लोक तुमच्याबद्दल वेगळी मनोधारणा बनवून तुम्हाला इज्जत देणार नाहीत, मान सन्मान कधीच देत नाहीत. त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य होते, किंबहुना स्वतःच्या मनातही किंमत शून्य होते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की अशा परिस्थितीत स्वतःसाठी लढणे खूप गरजेचे आहे.
आशा करते व्हिडिओतले विचार नक्कीच तुम्हाला मदत करतील. धन्यवाद.